नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण BNSS कायद्यामध्ये जो अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा भाग आहे आणि जो इंटरेस्टिंग पण असणारा भाग आहे की तो म्हणजे न्यायालयाची रचना, ज्याला आपण हायरार्की ऑफ कोर्ट्स म्हणतो. तर मग न्यायालयाची रचना कशी असते, कोणतं न्यायालय कोणत्या न्यायालयाला दुय्यम आहे, कोणत्या न्यायालयाला कोणकोणत्या शिक्षा देण्याचे अधिकार आहेत, त्याचबरोबर कशा पद्धतीनं अपील हे पुढं सरकत राहतं आणि न्यायालयाची ज्या पद्धतीनं जी उतरंड आहे तर त्याच पद्धतीनं राज्य सरकारच्या अंतर्गत सुद्धा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट की ज्याला आपण कार्यकारी दंडाधिकारी म्हणतो ते एक वेगळी रचना आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण एकाच लेक्चरमध्ये घेणार आहे. या घटकावर परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांची संख्याही मोठी आहे आणि हे साधारणपणे आपल्याला लक्षात पण यायला पाहिजे की कशा पद्धतीनं ही उतरंड आहे. या लेक्चरच्या माध्यमातून या घटकामध्ये असणारं सगळं कन्फ्युजन तुमचं दूर होईल. अर्थात हे प्रकरण 2 आहे, फौजदारी न्यायालय व अधिकारपदी घटित करणं, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ क्रिमिनल कोर्ट्स अँड ऑफिसेस म्हणतो. तर हे जे प्रकरण 2 आहे ते एकाच दृष्टिक्षेपामध्ये मी संपूर्ण घटक क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. तर तुमच्यासमोर या PPTवर काही न्यायालयाची नावं आहेत. जसं आपण म्हणतो की सर्वोच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे आणि मग ही जी 2 न्यायालय आहेत, खरं तर ही 2 न्यायालयं ही BNSS कायद्यामध्ये, BNSS तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, पूर्वी जो CRPC होता त्याच्याऐवजी आत्ता 2023ला जे काही नवीन 3 कायदे आले पैकी हा BNSS कायदा आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. तर या BNSS कायद्यामध्ये हे काही 2 न्यायालय स्थापन झालेली नाहीत. सर्वोच्च न्यायालय हे राज्यघटनेच्या आर्टिकल 124 अंतर्गत स्थापन झालेलं आहे आणि उच्च न्यायालय राज्यघटनेच्या आर्टिकल हे 124 आहे आणि हे 214 आहे. तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय वगळता बाकीची न्यायालये ही BNSS कायद्याच्या माध्यमातून स्थापन झालेली आहेत. पण शेवटी उतरंडमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, म्हणून ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर मग जिल्हा स्तरावर जर विचार करायचा झाला तर आपण म्हणतो की सत्र न्यायालय आहे, सत्र न्यायालय, सेशन जज, त्यानंतर ॲडिशनल सेशन जज ज्याला आपण अप्पर म्हणतो, त्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणतो, मग त्यामध्ये सुद्धा ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ज्याला आपण अप्पर म्हणतो, पुन्हा सब डिव्हिजनल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट उपविभागीय न्यायदंडाधिकारी, पुन्हा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ज्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणतो आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास ज्याला आपण द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणतो. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण म्हणतो की उच्च न्यायालय हे राज्याच्या स्तरावर आहे, सर्वोच्च न्यायालय हे सेंट्रल स्तरावर आहे. आता सत्र न्यायालय किंवा सत्र न्यायाधीश म्हणजे काय आहे, तर आपण असं म्हणतो की जिल्हा स्तरावर जे फौजदारी न्यायालय आहे ते म्हणजे सत्र न्यायालय आहे, सेशन कोर्ट, आणि तिथं बसणारा जज आहे तो सेशन जज आहे. आणि जिल्हा स्तरावरची जी दिवाणी न्यायालय आहेत की त्याला आपण केवळ डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा जिल्हा न्यायालय म्हणतो किंवा जिल्हा न्यायाधीश म्हणतो. म्हणजेच सत्र न्यायाधीश म्हणजे काय आलं, सत्र न्यायाधीश याच्यामध्ये तो न्यायाधीश जिल्हा स्तरावर फौजदारी प्रकरणं हाताळतो, हे गर्भित अर्थानं आलं, सत्र न्यायाधीश, सेशन जज. मग आता प्रश्न याच्यामध्ये आहे की सत्र न्यायाधीशाचं काम हे ओव्हरबर्डन्ड आहे, तर त्यामुळं सत्र न्यायाधीशाचे कार्य, अधिकार, कर्तव्य चालवण्यासाठी, सांभाळण्यासाठी आणखी ॲडिशनल सेशन जज असतात, बरोबर आहे. मग कोण कोणाला कसा दुय्यम आहे आपण पुढे जाऊन बघणार आहे. तर मग एका जिल्ह्यामध्ये एकापेक्षा खूप जास्त ॲडिशनल सेशन जज असतात. जर पुण्याच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुणेसारख्या शहरामध्ये जवळपास 25पेक्षा जास्त ॲडिशनल सेशन जज आहेत आणि पुणे जिल्ह्यासाठी अर्थात एकच सेशन जज असतो, त्याला आपण प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज किंवा PDJ पण म्हणतो. त्यानंतर मग आता जिल्हा स्तरावर एक मुख्य न्यायदंडाधिकारी असतो, चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. आता मग जिल्हा स्तरावर एक सत्र न्यायाधीश आणि जिल्हा स्तरावर एक मुख्य न्यायदंडाधिकारी, हे कसं आहे तर एकानंतर एक आपण स्लाईड पुढं बघत जाऊ त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल
की या वेगवेगळ्या न्यायालयांना शिक्षा देण्याचे जे अधिकार आहेत, तर कुणाला तर 1 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार आहे, कुणाला केवळ जास्तीत जास्त 3 वर्ष शिक्षा देण्याचा अधिकार आहे, कुणाला जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार आहे, आणि कुणाला मग उदाहरणार्थ सत्र न्यायाधीशाला सगळ्या शिक्षा म्हणजे जेवढ्या काय वेगवेगळ्या कायद्यामध्ये जेवढ्या शिक्षा आहेत, अगदी सर्वोच्च सगळ्यात कठोरात कठोर शिक्षा ज्याला आपण मृत्यूदंडाची शिक्षा म्हणतो, की जी फाशी देऊन आपण मृत्यूदंड देतो, ती सुद्धा शिक्षा देण्याचा अधिकार कुणाला आहे? सत्र न्यायाधीशाला. त्यामुळं त्या न्यायालयाला किती शिक्षा देण्याचा अधिकार आहे त्या अनुषंगानं पण ही हायरार्की आहे. मग मुख्य न्यायदंडाधिकारीचे जे कार्य आहेत तर ती करण्यासारखे आणखी ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट किंवा अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारीची नेमणूक असते. आणि हे जसं आपण म्हणतो हे एकापेक्षा अनेक संख्येनं जसं अप्पर सत्र न्यायाधीश असतात तसं एकापेक्षा खूप जास्त संख्येनं हे त्या जिल्ह्यामध्ये अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी असतात. त्यानंतर मग आपल्याला तालुका लेवलवर आपल्याला महाराष्ट्रात दिसतं की JMFC असतात, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असतात. खरं तर महाराष्ट्रामध्ये द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी नाहीत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात खालची स्टेजस JMFC किंवा चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहे, तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आपल्याकडे खरं तर हे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर असं पद असतं. JMFC आणि CJJD म्हणजे आपल्याकडे एकच न्यायाधीश हा फौजदारी प्रकरणं हाताळतो आणि तोच दिवाणी प्रकरणं पण हाताळतो. ज्यावेळी तो फौजदारी प्रकरणं हाताळतो त्यावेळी त्याला आपण म्हणतो ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, आणि जेव्हा तो दिवाणी प्रकरण हाताळतो त्याला आपण म्हणतो सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन किंवा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर. येते एक लक्षात. तर आता हे आपण फक्त फौजदारी कायद्याच्या अनुषंगानं BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या अनुषंगानं बघतोय, त्यामुळे आपण फक्त फौजदारी न्यायालयाच्याच अनुषंगानं त्याची हेडिंग आपण घेतलेली आहेत. तर मग महाराष्ट्रामध्ये द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी नाही, म्हणजे UP बिहार या वेगवेगळ्या राज्यामध्ये हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास हे न्यायालय आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये इथूनच वर चालू होतं प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी. मात्र BNSS कायदा हा संपूर्ण देशासाठी आहे, त्यामुळे तो द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारीचा आपण उल्लेख करतो, पण महाराष्ट्रामध्ये हे पदच अस्तित्वात नाही आहे. मग आता समजा एक विभाग आहे, एक उपविभाग आहे. समजा उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यामध्ये बारामतीला प्रांत असतो, बरोबर आहे. सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट ज्याला आपण प्रांत म्हणतो महसूलचा, तसं बारामती हे प्रांत आहे. तर मग हे सब डिव्हिजन आहे बारामती पुणे जिल्ह्यामध्ये. तर तिथं मग जेवढे काय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्यावर पर्यवेक्षण सुपरविजन आणि कंट्रोलसाठी मग उपविभागीय न्यायदंडाधिकारी असतो. येते लक्षात. खरं तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी किंवा सब डिव्हिजनल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ह्या दोघांना सारखीच पॉवर आहे, पण जो सिनियर JMFC असतो तर तो उपविभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून काम करतो. आता मग साधारणपणे हे स्ट्रक्चर कसं आहे हे आपण बघितलं. त्यानंतर एक पॉईंट करत आपण पुढं जाऊ. खरं तर CRPC मध्ये म्हणजे जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये सहाय्यक सत्र न्यायाधीशाचं पद होतं, ज्याला आपण ॲसिस्टंट सेशन जज म्हणतो, ते पद रद्द झालेलं आहे. त्याचबरोबर महानगरासाठी म्हणजे उदाहरणार्थ मुंबईसाठी आपल्याकडे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटची पदं होती, किंवा ज्याला आपण महानगरासाठी वेगळी महानगरासाठी दंडाधिकारीची वेगवेगळी हायरार्की होती किंवा उतरंड होती. तर महानगर न्यायदंडाधिकाऱ्याची जी काही रचना आहे ती नवीन कायद्यामध्ये दिलेली नाही आहे. त्यामुळं महानगर दंडाधिकाऱ्याचे न्यायालय या BNSS कायद्यामध्ये तुम्हाला सापडणार नाहीत, किंवा ॲसिस्टंट सेशन जज हे जे पद होतं ते पदसुद्धा या नवीन कायद्यानं रद्द केलेलं आहे. तर ह्या रचनेमध्ये अशा पद्धतीने एक बदल पण झालेला आहे. आता म्हणजे अर्थात इथं हे बरंच कन्फ्युजिंग आहे, सर्वसामान्यपणे लोकांना हे लक्षात येत नाही. पण जसं मी एकानंतर एक पुढं जातोय तसं तुमच्या मनात असलेल्या वेगवेगळ्या ज्या काही शंका आहेत तर त्या क्लिअर होत जातील. आता मी पुढच्या भागाकडे जातोय. आता इथं शिक्षा देण्याचे अधिकार काय आहेत? BNSS कायद्यानं ह्या वेगवेगळ्या न्यायालयाला किती शिक्षा देण्याचा अधिकार आहे? जरी द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी हे पद जरी महाराष्ट्रामध्ये जरी नसलं, ते बिहार UP मध्ये आहे,
तर त्या द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याला काय अधिकार आहे, तर जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंतची शिक्षा देण्याचा अधिकार आहे, किंवा दंडाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर जास्तीत जास्त 10,000 रुपयेपर्यंत दंड आकारण्याचा अधिकार आहे. 1 वर्षापर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेचा अधिकार आहे किंवा 10,000 रुपयेपर्यंत दंड आकारण्याचा अधिकार आहे. आता ह्या BNSS कायद्यामध्ये, अर्थात तो BNS मध्ये पहिल्यांदा आला, भारतीय न्याय संहिता, तर ह्या भारतीय न्याय संहितेमध्ये शिक्षेचा एक नवीन प्रकार इंट्रोड्यूस केला आहे, तो म्हणजे कम्युनिटी सर्व्हिसेस, की ज्याला मराठीमध्ये आपण सामाजिक सेवा म्हणतो. म्हणजे काही किरकोळ गुन्हे आहेत तर त्या किरकोळ गुन्ह्यामध्ये गुन्ह्याची तीव्रता कमी आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीनं जर समजा कोणाचं तर पॉकेट मारलं आणि ते परत पण केलं, पुढं तो सापडला, त्यानं परत केलं, माफी मागितली, तर अशा वेळेस त्याला शिक्षा न देता त्याला सामाजिक सेवा करण्यासाठी भाग पाडलं जातं. कम्युनिटी सर्व्हिसेस म्हणजे समाज हिताची काही सेवा आहे. उदाहरणार्थ कुठं तर स्वच्छता आहे, एखाद्या रुग्णालयात किंवा वृद्धाश्रमामध्ये जाऊन सेवा करणं, किंवा ट्रॅफिकचं नियमन करणं, ट्रॅफिक पोलिसांना मदत करणं, अशा प्रकारच्या काही सामाजिक सेवेसाठी तुम्हाला कंपल्शन केलं जाऊ शकतं. म्हणजे कोणताही दंड नाही किंवा कोणताही तुरुंगवास नाही, तर एक सामाजिक सेवा. मग हे रिफॉर्मेटिव्ह पनिशमेंट आहे, म्हणजे त्याला सुधारण्यासाठी अशा प्रकारची शिक्षा दिली जाते, सामाजिक सेवा. तर हे सामाजिक सेवा हा एक नवीन प्रकार BNS कायद्याच्या माध्यमातून नवीन शिक्षेचा प्रकार आलेला आहे. तर मग द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याला जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देता येते, जास्तीत जास्त दंड 10,000 रुपयेपर्यंत दंड आकारता येतो. त्यानंतर पुढं आपण म्हणतोय की प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा उपविभागीय न्यायदंडाधिकारी. मग तुम्ही म्हणाल हे एकत्र कसं काय, हे एकानंतर एक तुम्हाला सांगितलंय, कळत जाईल तुम्हाला नेमका काय प्रकार आहे. तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांना जास्तीत जास्त किती शिक्षा देण्याचा अधिकार आहे, जास्तीत जास्त 3 वर्षाचा तुरुंगवास आणि दंडाच्या बाबतीत जास्तीत जास्त 50,000 रुपयेपर्यंतचा दंड तुम्हाला ठोठावता येतो. आणि सामाजिक सेवा हा अधिकार आहे, सामाजिक सेवेची शिक्षा देण्याचा अधिकार आहे. जर तुम्ही मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याकडे गेला तर यांना किती शिक्षा देण्याचा अधिकार आहे, 7 वर्षापर्यंत, जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार आहे. मग मुख्य न्यायदंडाधिकारी आणि मग अनेक अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी आहेत, ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहेत. तर ह्या अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी आणि मुख्य न्यायदंडाधिकारी यांना जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार आहे. जर जिल्हा स्तरावर आपण बघितलं की सत्र न्यायाधीश आहेत किंवा अनेक अप्पर सत्र न्यायाधीश आहेत, ॲडिशनल सेशन जज आहेत, यांना सर्व प्रकारची शिक्षा देण्याचा अधिकार आहे. म्हणजे काय, ते सर्वात कठोरातली कठोर शिक्षा, मृत्यूदंडाची पण शिक्षा देऊ शकतील. म्हणजे अगदी कमीत कमी शिक्षेपासून जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा देऊ शकतील, जन्मठेपी शिक्षा देऊ शकतील. मात्र एक लिमिटेशन आहे, एक मर्यादा आहे. जर सत्र न्यायाधीश एखाद्या आरोपी व्यक्तीला, एखाद्या गुन्हेगाराला जर तुम्ही मृत्यूदंडाची शिक्षा देत असाल तर ती मृत्यूदंडाची शिक्षा उच्च न्यायालयानं कायम करावी लागेल. उच्च न्यायालयानं ती कायम करावी लागेल, तरच ती शिक्षा तुम्हाला देता येईल. म्हणजे सत्र न्यायाधीश एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं खून केलेला आहे दुसऱ्या व्यक्तीचा, तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देऊ शकेल. पण मृत्यूदंडाची ती शिक्षा जर सत्र न्यायाधीश देत असेल तर ती कुणाला कायम करावी लागेल, ती उच्च न्यायालयाला कायम करावी लागेल. तर तेवढे एक बंधन आहे. अन्यथा सत्र न्यायाधीश किंवा अप्पर सत्र न्यायाधीशाला सर्व प्रकारच्या शिक्षा देता येतात. फक्त अपवाद आहे की मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर ती कुणी कायम करावी लागते, हायकोर्टनं. येतं का लक्षात. आता आणि अर्थात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय ही जी 2 न्यायालय आहेत, अर्थात ही वरिष्ठ न्यायालय आहेत, ह्यांना सर्व प्रकारच्या शिक्षा देण्याचा अधिकार आहे. मग उच्च न्यायालयाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा अधिकार आहे, त्यासाठी काय सर्वोच्च न्यायालयानं कायम करण्याची गरज नाही, किंवा उच्च न्यायालयाला तर सगळ्यात शिक्षा देण्याचा अधिकार आहे. अर्थात उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाला कोणत्याही प्रकारची मर्यादा, कोणत्याही प्रकारची लिमिटेशन्स नाहीत. येतं लक्षात. आता इथं आपण असं म्हणतो की ह्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये न्यायदंडाधिकाऱ्याची न्यायालय किंवा दंडाधिकाऱ्याची न्यायालय आपण म्हणतो. तर दंडाधिकाऱ्याची न्यायालय कुठं आहे, तो बघा नावातच न्यायदंडाधिकारी इथून सुरू झाले. त्यामुळे हा जो सगळा भाग आहे, हा भाग न्यायदंडाधिकाऱ्याची न्यायालय किंवा दंडाधिकाऱ्याची न्यायालय असं आपण म्हणतो. आणि कोर्ट कुठूनपासून खरं सुरू झालं म्हणताना कोर्ट आपण तालुका लेवलवर जे काही JMFC कोर्ट आहे त्याला कोर्टच म्हणतो. पण कायद्याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ही दंडाधिकाऱ्याची न्यायालय आहेत. आणि न्यायालय कुठून सुरू झालं,
किंवा कोर्ट कुठून सुरू झालं, अप्पर सत्र न्यायाधीश, सत्र न्यायाधीश, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, ह्याला BNWSच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतोय, कोर्ट म्हणतोय. पुन्हा आता याच्यामध्ये ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, किंवा आपण अपिलामध्ये कसं जातो समजावं. असं आपण समजू, बिहार किंवा UP या राज्याच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर तिथं मग द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी पण आहे. आणि मग ज्यावेळी एखादा गुन्हा घडतो तर त्या गुन्ह्याला त्या कायद्यानं किती शिक्षा दिलेली आहे, तर ती शिक्षा कोण देऊ शकेल त्याला आपण म्हणतो कॉम्पिटंट कोर्ट किंवा सक्षम न्यायालय, तर त्या न्यायालयाकडे आपण जात असतो. उदाहरणार्थ आता आपण नवीन कायद्याचा विचार करतोय, BNS जो भारतीय न्याय संहिता 2023 आहे. पूर्वी आपण त्याला IPC इंडियन पिनल कोड किंवा भारतीय दंड संहिता म्हणत होतो, त्याच्याऐवजी आता BNS आला, भारतीय न्याय संहिता आला. तर त्या भारतीय न्याय संहितेमध्ये काय आहे, वेगवेगळे गुन्हे कसे घडतात, त्या गुन्ह्याची व्याख्या काय, एखादं कृत्य गुन्हा कधी घडतंय आणि त्याला शिक्षा काय, हे BNS कायद्याने दिलेलं आहे. आणि BNS कायदा इतर कोणत्याही फौजदारी कायद्याचे जे काही वेगवेगळे शिक्षा आहेत तर त्याला आपण मदर लॉ म्हणतो. BNS कायदा, पूर्वीचा IPC कायदा हा मदर लॉ होता, आता मग BNS कायदा आहे. तर BNS कायद्यामध्ये जर आपण असा विचार केला, एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला समजा साधी दुखापत केली, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चापट मारली, तर साध्या दुखापतीला BNS कायद्यामध्ये 1 वर्षाची शिक्षा आहे. आता मी सेक्शनकडे वगैरे जात नाही, तर जेवढं इथं गरजेचं आहे तेवढं मी सांगतोय. बाकी मग सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लेक्चरमध्ये जिथं कुठं एखादा भाग विस्तृतपणे आपल्याला सांगायचा आहे तर त्या भागामध्ये त्या तरतुदीमध्ये मी सांगत राहीन. तर इथं जेवढं गरजेचं आहे तेवढं तुम्हाला मी सांगतो. समजा एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला चापट दिली, तर मग साधी दुखापत आहे, सिंपल हर्ट आहे, तर त्याला शिक्षा किती आहे, 1 वर्षापर्यंत, म्हणजे जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत शिक्षा आहे. म्हणजे तो मॅटर कोण चालवू शकेल, तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याकडे जायची गरज नाही, तो द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी सुद्धा चालवू शकेल, कारण द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याला 1 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार आहे. त्यामुळं मग तुम्ही कुठं जाणार, द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याकडे जाणार. आता समजा एखाद्या व्यक्तीनं चोरी केली, त्याला आपण खरं तर साधी चोरी असा शब्द नाही, पण कायद्याच्या भाषेत मग रॉबरी आणि थेफ्ट याच्यामध्ये फरक आहे. तर मग थेफ्ट केली किंवा चोरी केली तर त्याला 3 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार आहे. बाकी त्यामध्ये पुन्हा 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत आणखी वेगवेगळ्या शिक्षा आहेत. पण आपण सर्वसाधारण जर विचार करायचा झाला तर चोरीला 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. तर 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे, 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे. तर मग तुमच्या राज्यामध्ये द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याचं न्यायालय असलं तरी तुम्हाला तिथं जाता येणार नाही, कारण द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याला 1 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार आहे. त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा देण्याचा अधिकार ह्या JMSC किंवा चीफ ज्युडिशियल सेकंड क्लासला नाही आहे. तर तुम्ही एखाद्या व्यक्तीनं चोरीचा गुन्हा केला आहे तर तो खटला कुठं चालेल, तो प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याकडे चालेल, कारण प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याला 3 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार आहे. येतं का लक्षात, 3 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार आहे. मग तुम्ही म्हणाल मग उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्याकडे जाता येणार नाही का, तर जाता येईल, पण उपविभागीय न्यायदंडाधिकारी हा प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतो. म्हणजे तिथले जे काही JMFC आहेत किंवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आहेत त्याच्यावर सुपरविजन आणि कंट्रोल ठेवण्याचं काम हा उपविभागीय न्यायदंडाधिकारी करत असतो. ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की एखाद्या हायस्कूलमध्ये प्रिन्सिपल आहे किंवा एखाद्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहे, तर तो प्रशासनाचं काम बघतो, एका दुसरं लेक्चर घेतो नाही असं नाही, पण त्याची प्रमुख जबाबदारी काय, तिथली प्रशासकीय व्यवस्था सांभाळणं ही जबाबदारी आहे. तशी मग अनेक प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आहेत, त्यांचं पर्यवेक्षण, त्यांच्यावर नियंत्रण करण्याचं काम हा उपविभागीय न्यायदंडाधिकारी करत असतो. खरं तर त्याला अधिकार हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एवढाच आहे, मात्र त्याचं पद हे प्रामुख्यानं प्रशासकीय प्रमुख म्हणून पद आहे. आता मी पुढं जातोय. समजा किडनॅपिंगचा गुन्हा घडला, ज्याला आपण अपनयन मराठीमध्ये म्हणतो किडनॅपिंग. तर किडनॅपिंगला 7 वर्षापर्यंत शिक्षेचा किडनॅपिंगला शिक्षा ही 7 वर्षापर्यंत आहे. मग 7 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार द्वितीय, प्रथम, उपविभागीयला नाही आहे. तर मग 7 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार मुख्य न्यायदंडाधिकारी किंवा अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारीला आहे. त्यामुळं जर किडनॅपिंगचा गुन्हा घडला असेल तर तुम्ही डायरेक्ट कुठं जाणार आहे, मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याकडे जाणार आहे. येतं का लक्षात. आता जर समजा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून केला तर खुनाला जन्मठेपेची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा आहे. तर मग जन्मठेपेची शिक्षा देण्याचा अधिकार मुख्यपासून खाली कुणालाच नाही आहे. मग कुणाला अधिकार आहे, जर समजा मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची आहे किंवा जन्मठेपेची शिक्षा द्यायची आहे तर सत्र न्यायाधीश किंवा अप्परला आहे.
तर मग जन्मठेप म्हणजे मग त्याच्या आयुष्याच्या उर्वरित काळापर्यंत ती शिक्षा असते. तर त्याच्यामध्ये पण बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे. तर तो थोडा आजच्या ह्या लेक्चरचा आपला भाग नाही, बाकी आपण बॅचमध्ये इन डिटेल घेत असतो. पण जेवढं गरजेचं आहे तेवढं तुम्हाला मी इथं सांगतो. जर एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीचा खून केला आहे तर खुनाला जन्मठेपेची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा आहे. तर तो खटला कोण चालवू शकेल? तर सत्र न्यायाधीश चालवू शकेल किंवा अप्पर सत्र न्यायाधीश चालवू शकेल. खरं तर पहिल्यांदा प्रॅक्टिकली प्रत्यक्षात तो खालच्या स्तरावर येतो आणि पुन्हा तो सत्र न्यायाधीशाकडे कमिट केला जातो. ते प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. पण आपल्याला कायद्याच्या अनुषंगाने जर बघायचं झालं आजच्या लेक्चरपुरतं तर आपण असं म्हणतो, जर खुनाचा खटला आहे तर त्याला जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा आहे, तर तो कुठं जाणार आहे? सत्र न्यायाधीशाकडे. म्हणजे पहिल्यांदा गुन्हा त्याला किती शिक्षा आहे त्यानुसार तो एकतर द्वितीयकडे जाईल, प्रथमकडे जाईल, मुख्य न्यायदंडाधिकारी किंवा अप्परकडे जाईल किंवा सत्र किंवा अप्परकडे जाईल. लक्षात आलं? आता इथं आपण असं म्हणतो की मग अपील कसं आहे? अपील कसं आहे? तर नॉर्मली आपण म्हणलं की समजा खुनाचा खटला आहे तर खुनाचा खटला डायरेक्ट कुठं जाणार आहे? सत्र न्यायाधीशाकडे जाणार आहे. कारण इतर न्यायालयांना खुनाचा खटला चालवण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे खुनाचा खटला आहे त्याला जन्मठेपेची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा आहे, डायरेक्ट तो कुठं जाणार आहे? सत्र न्यायाधीशाकडे जाणार आहे. मग सत्र न्यायाधीशानं जो काही निर्णय दिला तर त्याचं अपील कुठं जाणार आहे? उच्च न्यायालयाकडे. उच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्याचं अपील कुठं जाणार आहे? सर्वोच्च न्यायालयाकडे. येतं का लक्षात? पण जे खटले पहिल्यांदा इथं चालतात तर हे लक्षात ठेवा की द्वितीयचं व अपील प्रथमला आणि प्रथमचं उपविभागेला, उपविभागेचं मुख्यला, असं नाही आहे. येतं का लक्षात? तर ही जी रचना आहे, ही जिल्हा स्तरावरची जी रचना आहे की त्यांना किती शिक्षेचे अधिकार आहेत त्यानुसार ही रचना आहे. त्यामुळं द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जरी निकाल दिला तर त्याचं अपील कुठं जाणार आहे? त्याचं अपील हे सत्रकडेच जाणार आहे. प्रथम वर्गानं जरी दिला तरी त्याचं अपील कुठं जाणार आहे? सत्रकडेच जाणार आहे. उपविभागाने दिला तरी सत्रकडे जाणार आहे. मुख्यनं दिला किंवा अप्परनं दिला तरी सत्र न्यायाकडे जाणार आहे. येते का लक्षात? म्हणजे ह्या मुख्य न्यायदंडाधिकारी, अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी, उपविभागीय न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी ह्यांचं अपील हे सत्रकडे जाणार आहे. येते का लक्षात? मग पहिलं अपील सत्रकडे जाणार, सत्रनं निकाल दिला का पुन्हा उच्चकडे, उच्चनं निकाल दिला का त्याचा अपील कुठं जाणार? सर्वोच्च न्यायालय. आणि सर्वोच्च न्यायालय हे आपल्या देशातलं अंतिम न्यायालय. येतं का लक्षात? म्हणजे असं काही लोकांना वाटू शकतं हे अपील, पहिलं अपील, दुसरं अपील, तिसरं, चौथं, पाचवं असं नाही. येतं का लक्षात? खरं तर एखादा गुन्हा हा जर क्रूर गुन्हा आहे ज्याला जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा आहे ते डायरेक्ट कुठं जाणार आहे? सत्र न्यायाधीश किंवा अप्पर सत्र न्यायाधीश. अप्पर सत्र न्यायाधीश आणि सत्र न्यायाधीशाचं मग अपील उच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचं अपील सर्वोच्च न्यायालय. पण जर त्या शिक्षेनुसार मग ती किती शिक्षा देण्याचा, त्या गुन्ह्याला किती शिक्षा आहे, जास्तीत जास्त किती शिक्षा आहे त्यानुसार तो गुन्हा द्वितीय वर्गाकडे जाईल, प्रथम वर्गाकडे जाईल, उपविभागाकडे जाईल. म्हणजे अर्थात प्रथम वर्ग आणि उपविभागाला एकच अधिकार आहे किंवा एकसारखेच अधिकार आहे, किंवा मुख्य न्यायदंडाधिकारी किंवा अप्परकडे जाईल. आणि यापैकी कुणी निर्णय देऊ द्या ते डायरेक्ट अपील कुठं जाणार आहे? सत्र न्यायालयाकडे अपील जाणार आहे. तर या बाबतीत बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं. ह्या थोड्याशा गोष्टी मी क्लिअर करायचा प्रयत्न केला. आता इथं आपण असं म्हणतो की खरं तर सत्र न्यायाधीशामध्ये, सत्र न्यायालयाकडे डायरेक्ट खुनाचा खटला डायरेक्ट सत्र न्यायालयाकडे जातो. पण इतर जे काही छोटे मोठे गुन्हे आहेत तर त्याचं पहिलं अपील सत्र न्यायालयाकडे जातं. बरोबर आहे? म्हणजे सत्र न्यायालयाकडे मूळ ज्याला आपण ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणतो तर ते ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे. म्हणजे डायरेक्ट त्या खटल्यासाठी तुम्ही डायरेक्ट सत्र न्यायाधीशामध्ये, सत्र न्यायाधीश किंवा अप्पर सत्र न्यायाधीशाकडे जाताय. उदाहरणार्थ खुनासारखे गुन्हे, गंभीर गुन्हे आहेत. पण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे मूलतः अपिलाची न्यायालय आहेत. हे ओरिजिनली हे काय आहे? तो ओरिजिनल कोर्ट्स आहेत. सॉरी, हे अपिलेट कोर्ट आहेत. ते ओरिजिनली अपिलेट कोर्ट आहेत. म्हणजे ते मूलतः अपिलाचं न्यायालय. म्हणजे सहजासहजी तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये डायरेक्ट जाता येत नाही. मग तुम्ही म्हणाल प्राधिलेख किंवा इंग्लिशमध्ये त्याला रिट म्हणतो, त्या रिटच्या माध्यमातून तुम्हाला जाता येईल का? जाता येईल. पण रिट हे फौजदारी प्रकरण नाही. आपण हे फौजदारी प्रकरणाच्या संदर्भात बोलतोय. येतं का लक्षात? म्हणजे
सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय ही मूलतः अपिलाची न्यायालय आहेत आणि ही मूळ न्यायालय आहेत. मूळ न्यायालय म्हणजे तुम्हाला तिथं डायरेक्ट जाण्याचा अधिकार आहे. त्या खटल्यामध्ये डायरेक्ट तुम्ही तिथं जाता, डायरेक्ट सत्र न्यायालय, डायरेक्ट मुख्य न्यायदंडाधिकारी, डायरेक्ट प्रथम वर्ग किंवा डायरेक्ट द्वितीय वर्ग. ओके. आता त्यानुसार आपण म्हणतो की ट्रायल कोर्ट कोणता आहे. ट्रायल कोर्ट कोणता आहे तर ही सगळी ट्रायल कोर्ट आहेत. म्हणजे पहिल्यांदा खटला कुठं चालतो तर ह्या प्रामुख्याने ह्या न्यायालयामध्ये चालतो. तर यांना आपण म्हणतो ट्रायल कोर्ट. आणि एकदा पहिलं अपील गेलं का ते अपिलाचं न्यायालय असतं. येतं का लक्षात. तर त्यामुळं ट्रायल कोर्ट आणि अपिलेट कोर्ट असा पण फरक असतो. तर या अनुषंगानं काही गोष्टी तुम्हाला मी क्लिअर केल्या की अपील कसं आहे किंवा शिक्षा कशा पद्धतीनं आहेत. त्यानंतर याच्यामध्ये यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं तर हे अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी, अप्पर सत्र न्यायाधीश, तर ही पदं ही अनेक अप्परपैकी एक मुख्य न्यायदंडाधिकारी असं असतं. म्हणजे काय, किंवा अनेक अप्परपैकी एक सत्र न्यायाधीश असं असतं. म्हणजे हा अप्पर सत्र न्यायाधीश हा सत्र न्यायाधीशाच्या खाली काम करत नाही किंवा सत्र न्यायाधीशाच्या नियंत्रणाखाली काम करतो असं म्हणता येणार नाही. हे अप्पर सत्र न्यायाधीश जो आहे तर तो अनेक अप्परपैकी एक सिनियर तो सत्र न्यायाधीश असतो. त्यामुळे सत्र आणि अप्पर हे दोघंही, या दोघांवरही कोणाचं नियंत्रण आहे, उच्च न्यायालयाचं नियंत्रण आहे. तर त्यामुळं सत्र न्यायाधीशाला एवढं सगळं काम होऊ शकत नाही. त्यामुळं त्याच्या कामाची विभागणी अनेक अप्पर सत्र न्यायाधीशामध्ये केली जाते. त्याला आपण ॲडिशनल सेशन जज म्हणतो. त्यामुळं त्याच पद्धतीनं मुख्य न्यायदंडाधिकारी त्याच्याकडे पण कामाचं एवढं ओव्हरबर्डन्ड आहे. त्यामुळं मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याची कार्य करण्यासाठी अनेक अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी असतात. हे लक्षात ठेवतोय आपण. आणि पुढे जाऊन आपण असं म्हणतोय की मग एखादा विभाग आहे, जसं तुम्हाला मी उदाहरण सांगितलं की पुणे जिल्ह्यामध्ये बारामती हा एक उपविभाग आहे, सब डिव्हिजन आहे. तर त्या बारामतीमध्ये जेवढे काही JMFC आहेत तर त्यांचं पर्यवेक्षण करणं हेडमास्टरसारखं काम आहे, प्रिन्सिपलसारखं काम आहे. त्यांचं पर्यवेक्षण करणं, नियंत्रण करणं. प्रशासकीय प्रमुख, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जेवढे आहेत तर त्यांचा प्रशासकीय प्रमुख त्या उपविभागाचा कोण असतो, उपविभागीय न्यायदंडाधिकारी. त्याला आपण सब डिव्हिजनल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणतो. ओके. येते लक्षात. आणि इथं सुद्धा म्हणजे अनेक अप्पर आहेत तर त्याचं प्रशासन हा मुख्य न्यायदंडाधिकारी बघतो. अनेक अप्पर आहेत त्याचं प्रशासन हा सत्र न्यायाधीश बघत असतो. येते का लक्षात. आता पुढं, आता कोण कुणाला दुय्यम आहे असा पण परीक्षक प्रश्न विचारतो. कोण कुणाला दुय्यम आहे तर अर्थात बघा, आता आपण सत्र न्यायाधीश आणि अप्पर सत्र न्यायाधीश हे दोघेही कुणाला दुय्यम आहे. तो दुय्यम म्हणजे त्याला आपण सबऑर्डिनेट टू म्हणतो. सबऑर्डिनेट टू. तर सेशन जज और ॲडिशनल सेशन जज सबऑर्डिनेट टू हायकोर्ट. सत्र न्यायाधीश आणि अप्पर सत्र न्यायाधीश हे कुणाला सबऑर्डिनेट आहेत, उच्च न्यायालयाला सबऑर्डिनेट आहेत किंवा कुणाला दुय्यम आहेत, उच्च न्यायालयाला दुय्यम आहेत. आता मुख्य न्यायदंडाधिकारी आणि अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी हे कुणाला दुय्यम आहेत, हे सत्राला दुय्यम आहेत. बरोबर आहे. आणि मग त्या जिल्ह्यामध्ये उपविभागीय न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी आहे तर हे सगळे कुणाला दुय्यम आहेत, हे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याला दुय्यम आहेत. पण तिथं सांगितलं की हे जरी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याला दुय्यम असलं तर अंतिम शब्द कुणाचा आहे, सत्र न्यायालयाचा आहे, सत्र न्यायाधीशाचा आहे. सत्र न्यायाधीशाचा अंतिम शब्द आहे. म्हणजे सत्रचा अंतिम शब्द आहे फायनली. म्हणजे जरी मुख्य न्यायदंडाधिकारी यांना, म्हणजे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याला हे जरी दुय्यम असले तर शेवटी मुख्य न्यायदंडाधिकारी हा काय अंतिम नाही. अंतिम कोण आहे, सत्र न्यायाधीश अंतिम आहे म्हणून सांगितलं. म्हणजे थोडक्यात ह्या हायरार्कीचा जर विचार करायचा झाला तर आपण असं म्हणतोय हे सत्र आणि अप्पर कुणाला दुय्यम आहे, उच्चला दुय्यम आहे. हे मुख्य न्यायदंडाधिकारी हा कुणाला दुय्यम आहे, हा सत्राला दुय्यम आहे. आता बघा, आता हे लक्षात ठेवा, असं होऊ शकत नाही बघा. म्हणजे इथं सत्र न्यायाधीशाच्या खाली अप्पर आहे म्हणून मुख्य न्यायदंडाधिकारी हा अप्परला दुय्यम आहे असं होत नाही. येते का लक्षात. जसं आपण म्हणतो की सत्र आणि अप्पर हे दोनही उच्च न्यायालयाला दुय्यम आहे, तसं इथं आपण असं म्हणतो हे मुख्य न्यायदंडाधिकारी अप्परला नाही, मुख्य न्यायदंडाधिकारी कुणाला दुय्यम आहे, सत्र न्यायाधीशाला दुय्यम आहे. किंवा हे सगळे खालचे जे आहेत हे ह्या अप्परला दुय्यम नाहीत.
येतं का लक्षात? उपविभागीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय वर्ग याच्यापेक्षा जरी अप्पर वरचा असला तर हे सगळं कुणाला दुय्यम आहेत? मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याला दुय्यम आहेत. येतं का लक्षात? मग हे सगळे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याला दुय्यम आहेत, पण अंतिम शब्द कुणाचा आहे म्हणून सांगितलं? सत्रचा. येतं का लक्षात? तर आता थोडंसं हे खूप जास्त माहिती आहे एकाच लेक्चरमध्ये, पण हे जर पुन्हा पुन्हा तुम्ही बघितलं तर प्रॉपर व्यवस्थित लक्षात राहील. आणि बाकी आपण प्रोव्हिजन प्रत्येक कलमानुसार कलम 6, 7, 8 पासून जे काही क्रमानं आपण ज्यावेळी कलम तरतुदीच्या अनुषंगाने घेतो त्यावेळी मग ह्याच्या प्रत्येक गोष्टी इंटरलिंकेज तुमच्या आणखी डेव्हलप होत जातील. पण एक पहिल्या ह्या लेक्चरमध्ये मी ओव्हरऑल सगळं स्ट्रक्चर एकत्रितपणे क्लिअर करायचा प्रयत्न करतोय. अर्थात जास्तीत जास्त प्रश्न ह्याच लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला सुटतील. आता आणखी एक पॉईंट याच्यामध्ये मी ह्या प्रकरण 2 मधल्या जवळपास प्रत्येक तरतुदी ह्या फ्लोचार्टच्या माध्यमातून क्लिअर करायचा प्रयत्न करतोय. आता कामकाजाचं वाटप आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क आहे. तर ह्या अप्पर सत्रचं कामकाजाचं वाटप कोण करतंय? सत्र. दुय्यम म्हणत नाही आता आपण. म्हणजे तुम्ही कुठली केस चालवायची, तुम्ही कुठली केस चालवायची, हे जे काय केसेसचं वेगवेगळे जे काय मास्टर ऑफ रोस्टर ज्याला आपण म्हणतो, मास्टर ऑफ रोस्टर म्हणजे जे काय कोणत्या केसेस कुणी चालवायचा, तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या अप्पर सत्र न्यायाधीश कोणत्या केसेस चालवतील हे सत्र ठरवेल. त्याचबरोबर सर्व न्यायदंडाधिकारी आहे, उपविभागीय प्रथम वर्ग द्वितीय वर्ग हे कोणकोणत्या केसेस चालवतील हे कोण ठरवेल? मुख्य न्यायदंडाधिकारी. आणि त्याच्या अनुषंगानं कामकाजाच्या संदर्भात नियम तयार करण्याचा अधिकार सुद्धा ह्या चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट किंवा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याला आहे. पण अर्थात कामकाजाचं वाटप करताना अंतिम शब्द कोणाचा आहे? जरी मुख्य न्यायदंडाधिकारी खालच्या न्यायदंडाधिकाऱ्याच्या कामकाजाचं वाटप जरी करत असला तरी अंतिम शब्द हा उच्च न्यायालयाचा आहे. अंतिम शब्द कोणाचा आहे? उच्च न्यायालयाचा. कधी? कामकाजाचं वाटप करताना. आणि दुय्यमता कोण कुणाला दुय्यम आहे? तर सगळे हे न्यायदंडाधिकारी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याला दुय्यम आहेत. मात्र इथं अंतिम शब्द कोणाचा आहे? सत्रचा आहे. हे लक्षात ठेवा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी परीक्षक विचारतो. आणि मग हे तुम्ही कलम 6 पासून प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळ्या तरतुदी वाचता. मग ह्याची लिंक लागणं गरजेचं आहे. आणि मग एवढं सगळं वाचतो आपण, पुन्हा वाचतो, मात्र त्याची लिंकच क्लिअर होत नाही. आणि मग काय होतं की बरोबर परीक्षेमध्ये कन्फ्युजन होतं, इकडचं उत्तर तिकडं, तिकडचं उत्तर इकडं. यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित व्यवस्थितपणे घेतोय. कामकाजाचं वाटप सगळ्या ह्या न्यायदंडाधिकाऱ्यामध्ये कामकाजाचं वाटप करताना कोण कामकाजाचं वाटप करतंय? मुख्य न्यायदंडाधिकारी. त्याला त्या संदर्भात नियम तयार करण्याचा पण अधिकार आहे. पण अंतिम शब्द कोणाचा आहे? उच्च न्यायालयाचा आहे. या सगळ्या न्यायदंडाधिकाऱ्यामध्ये हे सगळे न्यायदंडाधिकारी कुणाला दुय्यम आहेत? मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याला दुय्यम आहेत. पण हे कुणाचा अंतिम शब्द आहे? इथं सत्रचा अंतिम शब्द आहे. येतं का लक्षात? कुणाच्या अधीन? सत्रच्या अधीन. येतं लक्षात? आता आणखी एक याच्यामध्ये पॉईंट असा आहे की जर समजा अशी तरतूद आहे, समजा सत्र हा गैरहजर आहे, सत्र न्यायाधीश हा गैरहजर आहे आणि काही तात्काळ काही प्रकरण आहेत, उदाहरणार्थ कुणाला तरी जामीन द्यायचा आहे, तर मग त्या वेळेत जामीन नाही दिला तर त्याच्यावर अन्याय होईल. त्यामुळं जी तातडीची प्रकरणं आहेत आणि मात्र सत्र न्यायाधीश उपस्थित नाही, त्यावेळी सत्र न्यायाधीश जर उपस्थित नसेल तर बघा सत्र न्यायाधीश उपस्थित नाही आहे तर त्याचं काम कुणाला जातं? अप्परला. आणि अप्परसुद्धा जर उपस्थित नसेल तर ते काम कुणाकडे जातं? मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याकडे. तर हे पण लक्षात ठेवा. सत्र आता त्यात बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे पद रिक्त असणं किंवा अकार्यक्षम असणं, गैरहजर असणं, पण मी खोलात जात नाही. आपण तरतुदी बघताना ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये घेऊ. आता फक्त लक्षात ठेवा, जर तातडीचं प्रकरण आहे, सत्र उपस्थित नाही आहे, सत्र न्यायाधीश उपस्थित नाही, तर ते काम कोणाकडे जाईल? अप्पर सत्राकडे जाईल. अप्पर सत्र पण उपस्थित नाही तर ते काम कोणाकडे जाईल? मुख्य न्यायदंडाधिकारी चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे जाईल. मित्रांनो, यासारखेच दर्जेदार व्हिडिओ आणि प्रत्येक विषयाचे दर्जेदार व्हिडिओ आपण ह्या ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक व्हिडिओ इतक्या ताकदीनं आणि सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर डिपार्टमेंटल PSIची जी मुख्य परीक्षेची जी आपली बॅच आहे त्यामध्ये मी स्वतः 3 नवीन फौजदारी कायदे, मग BNS असेल, BNSS आणि BSA, त्याचबरोबर 19 मायनर कायदे, राज्यघटना, गुन्हे अन्वेषण आणि मानवी हक्क, हा जो काय तुमच्या मुख्य परीक्षेचा जो मेजर भाग आहे तर तो मी स्वतः घेतोय.
आणि फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन हे 2 विषय डॉक्टर सचिन चौगुले सर की जे API आहेत आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट पण आहेत, त्यांचं फॉरेन्सिक सायन्सचं पुस्तक पण आहे, तर ते सर हे फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन घेणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एकूण 300 मार्काच्या गुणांसाठी एकदम महाराष्ट्रातले बेस्ट टीम या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला मिळणार आहे. या बॅचचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बॅचमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीम याचा सुवर्णमध्य साधण्याचा आपण प्रयत्न करतोय. पहिल्यांदा मी हे सगळे व्हिडिओ मी रेकॉर्डेड स्वरूपात अत्यंत दर्जेदार क्वालिटीचे देण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर प्रत्येक प्रकरणाच्या अनुषंगानं त्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, आपण कशावर फोकस द्यायचा आहे, आणि मग त्या टॉपिकमध्ये तुमचे काही शंका असतील त्या शंका निरसनाचा कार्यक्रम आपण लाईव्ह सेशनच्या माध्यमातून, लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून घेणार आहे. त्या अर्थानं या बॅचमध्ये रेकॉर्डेड आणि लाईव्ह स्ट्रीम यांचा सुवर्णमध्य साधण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि आणखी एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे या बॅचमध्ये आपण प्रत्येक कलम कसं लक्षात ठेवायचं त्या अनुषंगानं काही स्पेशल लेक्चर सिरीज आपण घेतोय की जेणेकरून एका बाजूला तुमचे कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि प्रत्येक कलम कसं लक्षात ठेवायचं त्या अनुषंगानं तुम्हाला त्याचंही मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज नाही. आपलं पुस्तक आणि आपले ऑनलाईन बॅच याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही. यापूर्वीच्या पण परीक्षांचा अनुभव पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की ज्याचा स्कोर हा टॉपरचा स्कोर आहे तो प्रत्येकजण तुम्हाला सांगेल की पाटील सरांची बॅच आणि पाटील सरांचं पुस्तक याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळं काही करायची गरज नाही. इतकं सुंदर पद्धतीनं मी हे डेव्हलप केलेलं आहे. तर यापूर्वीच्या बॅचला सुद्धा तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला. म्हणजे खरं तर मी सुरू केलेल्या प्रत्येक उपक्रमाला, मग बॅच असेल, ऑनलाईन बॅच असेल, ऑनलाईन टेस्ट सिरीज असेल किंवा ऑफलाईन टेस्ट सिरीज असेल, ऑडिओ बुक असेल किंवा वेगवेगळ्या आणखी वेगवेगळ्या ह्या डिपार्टमेंटल PSIच्या अनुषंगाने ज्या ॲक्टिव्हिटी सुरू केलेल्या होत्या त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला. अक्षरशः ह्या महत्त्वाच्या मूळ बॅचेसला, ह्या डिपार्टमेंटल PSIच्या मुख्य परीक्षेच्या बॅचेसला 7200पेक्षा जास्त ॲडमिशन विद्यार्थ्यांनी घेतली आणि बहुतांशी ॲडमिशन हे ग्रुपच्या ॲडमिशनच्या माध्यमातून होती. कारण आपण जर 5 किंवा 5पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्रित येऊन ॲडमिशन घेत असतील तर त्याला आपण स्पेशल डिस्काउंट देतो आणि ती सुविधा आपण यावर्षी पण सुरू ठेवलेली आहे. त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आणि डिपार्टमेंटल PSIच्या मुख्य परीक्षेच्या बॅचबरोबरच आपण पूर्व परीक्षेची पण बॅच सर्वोत्तम टीमच्या माध्यमातून यावर्षी पण सुरू केलेली आहे. तर या मुख्य परीक्षेच्या बॅचचा जर रिझल्टचा जर विचार करायचा झाला तर विद्यार्थ्यांना 260 पासून 280 पर्यंत स्कोर आहेत. आणि हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही की तुम्हालाही सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रातले बहुतांशी टॉपर हे आपले असणार आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे काही विद्यार्थी डिपार्टमेंटल PSI होणार आहेत त्यातले बहुतांशी विद्यार्थी पण आपले असणार आहेत. ही आपल्या ऑनलाईन बॅच आणि पुस्तकाची कमाल आहे. तर हे वेगळं सांगण्याची गरज नाही कारण तुमच्यापैकी बहुतांशी लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि मग आपण मुख्य परीक्षेच्याच धर्तीवर आपण पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा महाराष्ट्रातली एकदम तज्ज्ञ टीम, महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये मी स्वतः अर्थव्यवस्था, राज्यघटना आणि परराष्ट्र संबंध घेतोय, पवन सर इतिहास घेत आहेत, अवधूत कल्याणी सर भूगोल घेत आहेत, यशवंत सोलाट सर मराठी घेत आहेत आणि गणेश कड सर इंग्रजी घेत आहेत. याही बॅचची व्हॅलिडिटी ही परीक्षेपर्यंत असणार आहे. म्हणजे तुमच्या मुख्य परीक्षेच्या बॅचची पण व्हॅलिडिटी परीक्षेपर्यंत असणार आहे आणि पूर्व परीक्षेच्या बॅचची व्हॅलिडिटी पण पूर्व परीक्षेपर्यंत असणार आहे. आणि दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मिळणार आहेत. तुम्ही किती वेळा हे व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर दोन्हीही बॅचच्या अनुषंगानं तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये या बॅचमध्ये तुम्हाला 3 टेस्ट मोफत मिळणार आहेत. आणि ग्रुप डिस्काउंट जो आहे तर तो दोन्हीही बॅचसाठी ही सुविधा आहे. याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आणि जे आपलं हे पुस्तक आहे खरं तर ही पहिली एडिशन होती, पण मला
पहिली एडिशन कधीच वाटली नाही, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद होता की जणू काही ही 10वी एडिशन असल्यासारखं मला फील झाला. आणि त्या पुस्तकानं पण एवढं चांगलं आउटपुट दिलं. तर डिसेंबर 2024मध्ये जे काही मुख्य परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये 115 प्रश्नापैकी तब्बल 113 प्रश्न या पुस्तकातून आले. आणि ही जी काही क्वालिटी आहे त्या क्वालिटीची जी अखंड परंपरा इथून पुढं पण चालत राहणार आहे. तेवढ्या ताकदीनं मी पुस्तकावर काम करतोय, तेवढ्या ताकदीनं मी बॅचवर सुद्धा काम करतोय. जर माझ्या ताकदीमध्ये जर तुमची ताकद एकत्रित आली तर 100% तुम्ही पहिल्या काही टॉपरमध्ये असणार आहे, याची मी तुम्हाला खात्री देतो. आता बघा, आणखी एक याच्यामध्ये पॉईंट असा आहे, तुम्हाला मी म्हणलं की हे उपविभागीय न्यायदंडाधिकारी आहेत. उपविभागीय न्यायदंडाधिकारी आहेत. तर ह्या उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्याचं काम काय आहे? जे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी जे आहेत त्यांच्यावर पर्यवेक्षण, म्हणजे तो उपविभागासाठी एका विशिष्ट, जसं तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रांत असतो, 2 तालुक्यांचा मिळून किंवा 3 तालुक्यांचा मिळून, आपल्याकडे शक्यतो 2 तालुक्याचा मिळून प्रांत आहे, तसं त्या प्रांत स्तरावर किंवा उपविभागीय स्तरावर हा न्यायदंडाधिकारी असतो. म्हणजे त्या प्रांत स्तरावर जेवढे तहसीलदार आहेत त्याच्यावर पर्यवेक्षण आणि नियंत्रण त्या प्रांताचं असतं. तसं त्या उपविभागामध्ये जेवढे प्रथम वर्ग किंवा द्वितीय वर्ग आहेत तर त्यांच्यावर पर्यवेक्षण आणि नियंत्रण कुणाचं आहे? उपविभागीय. मग सांगताना काय आहे की उपविभागीय न्यायदंडाधिकारी हा अन्य न्यायदंडाधिकाऱ्यावर पर्यवेक्षण आणि नियंत्रण ठेवतो. पण कुणाच्या अधीन? अंतिम शब्द कुणाचा आहे? मुख्यचा अंतिम शब्द आहे. मुख्यचा अंतिम शब्द आहे. पण अन्य न्यायदंडाधिकाऱ्यामध्ये ह्या मुख्याला लागून जो अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी असतो तर तो उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्याच्या सुपरविजनमध्ये येणार नाही. कारण लक्षात ठेवा, आपण असं म्हणतोय हा जो उपविभागीय न्यायदंडाधिकारी आहे तर तो प्रथम वर्ग किंवा द्वितीय वर्ग त्याच्या उपविभागामध्ये जेवढे आहेत तर त्याचं सुपरविजन आणि कंट्रोल हा उपविभागीय न्यायदंडाधिकारी करतो. पण अंतिम शब्द कुणाचा आहे? कुणाच्या अधीन राहून? मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याच्या अधीन राहून. पण अर्थात बघा, ह्या उपविभागीयच्या वर अप्पर आहे. येतं का लक्षात? त्यामुळं हा उपविभागीय न्यायदंडाधिकारी अप्परवर नियंत्रण, अन्य न्यायदंडाधिकाऱ्यामध्ये अप्पर येणार नाही. कारण कायद्यामध्ये शब्द कसा आहे? उपविभागीय न्यायदंडाधिकारी अन्य न्यायदंडाधिकाऱ्याच्या कार्यावर नियंत्रण आणि पर्यवेक्षण करेल, पण त्या अन्य न्यायदंडाधिकाऱ्यामध्ये अप्पर येणार नाही. कारण उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्याच्या वरची पोस्ट अप्पर आहे, त्यामुळे याच्या नियंत्रणामध्ये अप्पर येणार नाही. उपविभागीय न्यायदंडाधिकारी खालच्या न्यायदंडाधिकाऱ्याचे पर्यवेक्षण आणि नियंत्रण करेल, पण कुणाच्या अधीन? अंतिम शब्द कुणाचा आहे? मुख्यचा. हे अधीन बरंच सांगितलं मी. तर एकदा दोनदा जर हे लेक्चर आणखी परत बघितलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके. आता तर ह्या गोष्टी मी क्लिअर केल्या. आता परीक्षेच्या दृष्टीनं आणखी एक महत्त्वाचा पॉईंट असा असतो की ह्या न्यायालयाची स्थापना आणि न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते? तर लक्षात ठेवायचं की न्यायालयाची स्थापना हे राज्य शासन करत असतं. काय पॉईंट म्हणतोय मी? न्यायालय म्हणजे ती इमारत किंवा जे काय प्रशासकीय कार्यालय आहे तर त्या प्रशासकीय कार्यालय किंवा त्या न्यायालयाची स्थापना एखाद्या जिल्ह्यामध्ये सत्र न्यायालय स्थापन करायचं आहे, एखाद्या तालुक्यामध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याचं न्यायालय स्थापन करायचं आहे, तर न्यायालयाची स्थापना हे राज्य शासन करत असतं आणि त्या न्यायालयामध्ये न्यायाधीशाची नियुक्ती उच्च न्यायालय करत असतं. आय रिपीट, मी पुन्हा सांगतोय, न्यायालयाची स्थापना राज्य शासन करतं आणि त्या न्यायालयामध्ये न्यायाधीशाची नियुक्ती उच्च न्यायालय करत असतं. हा एक कॉमन पॉईंट लक्षात राहू दे. आता मग याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की सत्र न्यायाधीशाची स्थापना, सत्र किंवा अप्पर सत्र न्यायाधीशाची स्थापना कोण करतंय? किंवा सत्र न्यायाधीशाची स्थापना किंवा सत्र न्यायाधीशाची स्थापना नसते तर सत्र न्यायाधीश म्हणजे इथं काय असेल? सत्र न्यायालय असेल. तर सत्र न्यायालयाची स्थापना ही राज्य शासन करतंय. येतं का लक्षात? त्यानंतर बघा,
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी आणि विशेष न्यायालय. आता थोडंसं मी अगोदर हे विशेष न्यायालय आणि विशेष न्यायदंडाधिकारी हे जे काही दोन न्यायालय आहेत तर ते थोडंसं मी सांगतो काय नेमका प्रकार आहे. हे विशेष न्यायालय आणि विशेष न्यायदंडाधिकारी हे एक आणखी वेगळ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ विशेष न्यायालय, स्पेशल कोर्ट आपण बघतो बघा की रेल्वे न्यायालय असतं. म्हणजे रेल्वेच्या अनुषंगाने जे काही गुन्हे घडतात, कुणीतरी महिलांच्या डब्यामध्ये जात आहे, कुणीतरी तिकीट न काढता प्रवास करत आहे, हे सगळे जे काही मॅटर आहेत तर रेल्वे न्यायालयामध्ये चालतात. तर त्या रेल्वे न्यायालयाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याचे किंवा द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याचे अधिकार असतात. पण समजा पुणे जिल्ह्यामध्ये समजा दौंड येतं, दौंड स्थित पुणेमध्ये दौंडमध्ये रेल्वे न्यायालय आहे, तर पुणे जिल्ह्यातले आजूबाजूचे सगळे मॅटर त्या दौंडच्या रेल्वे न्यायालयामध्ये चालतात. तर त्याला आपण म्हणतो विशेष न्यायालय, स्पेशल कोर्ट. ते आपण तरतुदी बघत असताना कलम 9 बघत असताना ते आणखी डिटेलमध्ये बघू. फक्त जेवढं गरजेचं आहे तेवढं मी इथं सांगतो. त्यानंतर स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहे किंवा विशेष न्यायदंडाधिकारी. आता हे विशेष न्यायदंडाधिकारी कुठं आहे? एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या भागामध्ये एक विशिष्ट प्रकारचे गुन्हे हे खूप मोठ्या संख्येनं घडतात आणि मग न्यायालयाला समोरचे प्रलंबित खटले सोडून हे आणखी मॅटर बघावे लागतात. उदाहरणार्थ समजा एखाद्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे वाढले किंवा एखाद्या भागामध्ये सोन साखळी चोर हे मोठ्या प्रमाणात वाढले, तर ते प्रकरणं हाताळण्यासाठी स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची अपॉइंटमेंट केली जाते जास्तीत जास्त 1 वर्षासाठी. म्हणजे हे तात्पुरतं पद आहे विशेष न्यायदंडाधिकारी, आणि त्यांना मग प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याचे अधिकार दिले जातात विशेष न्यायदंडाधिकारी. येते का लक्षात? म्हणजे उदाहरणार्थ रेल्वे न्यायालय आहे, विशेष न्यायालय आहे, आणि समजा सायबर गुन्ह्यांसाठी तात्पुरत्या काळासाठी जास्तीत जास्त 1 वर्षासाठी विशेष न्यायदंडाधिकाऱ्याचं न्यायालय. येते का लक्षात? तर थोडंसं हे वेगळं आहे म्हणून थोडं क्लिअर केलं. बाकी सगळ्या तरतुदी बघताना आपण बघणार आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढं तुम्हाला मी इथं सांगितलं. आता इथं आपण म्हणलं की न्यायालयाची स्थापना कोण करते म्हणलं आपण? राज्य शासन. आणि त्या न्यायालयामध्ये न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते? उच्च न्यायालय. तर बघा सत्र न्यायालयाची नेमणूक सत्र न्यायाधीशाची स्थापना कोणी केली? राज्य शासनानं. आता बघा आता कलम 9 मध्ये मग प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा विशेष न्यायालय, तर यांची स्थापना सुद्धा कोण करते? राज्य शासन करते. खरं तर उपविभागीय न्यायदंडाधिकारी त्याचं न्यायालय किंवा मुख्य न्यायदंडाधिकारी किंवा अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी त्याचं न्यायालय स्थापना करणं हे काय कायद्यामध्ये दिलेलं नाही. कारण इथं काय म्हणलेलं आहे की ही न्यायालय स्थापन केली जातात आणि एका प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याची नियुक्ती उपविभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून होईल, एका प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याची नियुक्ती अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून होईल, एका प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याची नियुक्ती मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून होईल. जसं आपण म्हणतो मूळ बेसिक पद समजा PSI आहे, तर एका PSIची नियुक्ती API म्हणून असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, एका PSIची नियुक्ती PI म्हणून पोलीस इन्स्पेक्टर म्हणून, एका PSIची नियुक्ती सिनियर PI म्हणून. येते लक्षात? जशी बेसिक पोस्ट PSI आहे तशी बेसिक पोस्ट प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, त्याचंच प्रमोशन उपविभागीय न्यायदंडाधिकारी, त्याचंच प्रमोशन अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी, त्याचंच प्रमोशन पुढं मुख्य न्यायदंडाधिकारी असं असतं. त्यामुळं स्थापना मात्र इथं दोनच ठिकाणी सांगितले. सत्र न्यायाधीशाची स्थापना राज्य शासन, प्रथम वर्ग द्वितीय वर्ग किंवा विशेष न्यायालयाची स्थापना राज्य शासन. आणि इथं बघा नियुक्ती मात्र त्या न्यायाधीशांची नियुक्ती, त्या न्यायालयामध्ये न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? उच्च न्यायालय. येतं का लक्षात? आता पुढं याच्यामध्ये आणखी एक वेगळा प्रकार आहे बघा की सत्र न्यायाधीशाची नियुक्ती राज्य शासन करते. मग सत्र न्यायालयाची स्थापना राज्य शासन करते. सत्र न्यायालयाची इमारत त्याची स्थापना कोण करतंय? राज्य शासन. तिथं उच्च न्यायालयाचा विचार घ्यायची गरज नाही. पण ज्यावेळी राज्य शासन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा विशेष न्यायालय स्थापन करतंय तिथं मात्र उच्च न्यायालयाचा विचार घेण्याची गरज आहे. हा एक पॉईंट लक्षात राहू दे. आता जसं तुम्हाला म्हणलं की विशेष न्यायदंडाधिकारी हे तात्पुरतं जास्तीत जास्त 1 वर्षासाठी हे विशेष न्यायदंडाधिकाऱ्याचं पद निर्माण केलं जातं. मग त्याकडे सायबर गुन्हे असतील, सोन साखळी किंवा चेन स्नॅचिंग सारखे गुन्हेसाठी हे विशेष न्यायदंडाधिकाऱ्याचं पद निर्माण केलं जाऊ शकतं. तर
हे न्यायदंडाधिकारी आहे, हे कोर्ट नाही आहे, हे न्यायालय नाही, तर हे सुद्धा याची नियुक्ती कोण करते? हायकोर्ट. पण विशेष न्यायदंडाधिकाऱ्याचं पद तात्पुरत्या काळासाठी निर्माण करण्याची गरज आहे अशी विनंती केंद्र सरकार किंवा राज्य सरकारनं करणं गरजेचं आहे. आणि केंद्र किंवा राज्य सरकारच्या विनंतीवरून मग उच्च न्यायालय विशेष न्यायदंडाधिकाऱ्याचं एक पद निर्माण करतं आहे तात्पुरत्या काळासाठी, जास्तीत जास्त 1 वर्षासाठी. हे काय न्यायालय स्थापन करणं म्हणत नाही, हे पद निर्माण केलं जातं. येतं का लक्षात? आता इथं परीक्षा दृष्टीनं आणखी काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. नॉर्मली आपण असं म्हणतो एखादं पद निर्माण होतं किंवा एखादी यंत्रणा स्थापन केली जाते तर त्याचं पोटकलम विचारलं जातं. नॉर्मली ज्याला आपण सब क्लॉज म्हणतो, तर परीक्षक पोटकलम विचारतो, पण मग सगळी पोटकलम करण्याची गरज नाही. जे काही परीक्षा दृष्टीनं महत्त्वाचं आहे तर तीच पोटकलम करणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपण पोटकलमच पाठ करत राहतो आणि मूळ भाग बाजूला राहतो आणि मग आपला रिझल्टच येत नाही. येतं का लक्षात? त्यामुळं परीक्षक कोणत्या प्रकारची पोटकलम विचारतो आणि कोणत्या प्रकारची पोटकलम ते विचारत नाही, हा सेन्स शिकवणाऱ्याला पण असणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही सगळी जर पोटकलम करत गेला तर मग सगळा अंधाधुंदीचा कार्यक्रम आहे, काय महत्त्वाचं आणि काय महत्त्वाचं कळणार नाही, आणि मग ही पोटकलमच करत बसणार आणि महत्त्वाचे सगळे प्रश्न चुकवणार. त्यामुळं तुमचा रिझल्ट येण्यासाठी परीक्षक काय विचारेल, काय विचारू शकत नाही, काय विचारू शकत नाही असं नाही, पण काय विचारू शकतो आणि काय विचारणार नाही हे शिकवणाऱ्याला पण कळलं पाहिजे. तर त्यामुळं या अनुषंगानं इथं पोटकलम कोणती कोणती महत्त्वाची आहेत बघा. की आपण असं म्हणलं की जिथं यंत्रणा स्थापन होते किंवा जिथं एखादं पद निर्माण केलं जातं तर तिथले पोटकलम महत्त्वाचे असतात. आणखी कुठली पोटकलम महत्त्वाची असतात हे आपण शिकवताना वेगवेगळ्या ठिकाणी सांगत जातोय. जेवढं गरजेचं आहे तेवढं इथं मी तुम्हाला सांगतो. आता इथं आपण म्हणतो सत्र न्यायालयाची स्थापना राज्य शासन करत आहे कलम 8 पोटकलम 1 नुसार. सत्र न्यायालयाची स्थापना कलम 8 पोटकलम 1 नुसार. मग तिथल्या सत्र न्यायाधीशाची नियुक्ती ही कलम 8 पोटकलम 2 नुसार आणि अप्पर सत्र न्यायाधीशाची नियुक्ती कलम 8 पोटकलम 3 नुसार. कलम 8च्या पोटकलम 1 नुसार सत्र न्यायालयाची स्थापना आहे. पोटकलम 2 नुसार सत्र न्यायाधीशाची नियुक्ती उच्च न्यायालय करत आहे आणि पोटकलम 3 नुसार उच्च न्यायालय अप्पर सत्र न्यायाधीशाची नियुक्ती करत आहे. त्यानंतर इथं आपण असं म्हणतोय मुख्य न्यायदंडाधिकारी, अप्पर न्यायदंडाधिकारी, अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी, उपविभागीय न्यायदंडाधिकारी ही पदं आहेत. ही काय न्यायालय स्थापन करतो असं म्हणत नाही आपण, कारण JMFCचीच पुढं जाऊन उपविभागीय, मुख्य, अप्पर हा प्रमोशन आहे. तर यांची नियुक्ती अर्थात कोण करत आहे? उच्च न्यायालय. कोणत्या कलमानुसार? कलम 10 नुसार. मग कलम 10च्या पोटकलम 1 नुसार मुख्य न्यायदंडाधिकारी, पोटकलम 2 नुसार अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी आणि कलम 10च्या पोटकलम 3 नुसार उपविभागीय न्यायदंडाधिकारी. ही पोटकलम महत्त्वाची. पुढं प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी आणि विशेष न्यायालय हे एकत्रितपणे एकाच पोटकलमामध्ये सांगितलं आहे. कलम 9च्या पोटकलम 1 मध्ये ह्यांची स्थापना सांगितलेली आहे. कुणाच्या विचारानं कोण करते? राज्य शासन. कुणाच्या विचारानं? उच्च न्यायालयाच्या विचारानं. आणि मग त्या सगळ्यांची नियुक्ती उच्च न्यायालय करते. कोणत्या कलमानुसार? कलम 9 पोटकलम 2 नुसार. विशेष न्यायालय याची नियुक्ती सांगितलं उच्च न्यायालय करते कलम 11च्या पोटकलम 1 नुसार. बरोबर आहे? कोणाच्या विनंतीवरून आहे? केंद्र किंवा राज्य सरकारच्या विनंतीवरून. बाकी हे कलम कशी लक्षात ठेवायची, पोटकलम कशी लक्षात ठेवायचे, त्यासाठी आपण स्पेशल लेक्चर घेतोय. इथं जेवढं गरजेचं आहे तेवढं तुम्हाला मी सांगितलंय. ओके. आता मी तुम्हाला सांगितलं जसं आपल्याकडे न्यायालयाची हायरार्की ऑफ कोर्ट्स आहे, तसं राज्य शासनाच्या अंतर्गत एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट किंवा कार्यकारी दंडाधिकारी ह्याची पण एक हायरार्की आहे. की जसं आपण म्हणतो बघा की जर तुम्ही कलेक्टरची गाडी बघितली तर कलेक्टरच्या गाडीवर काय लिहिलेलं असतं? जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी. किंवा तहसीलदारच्या गाडीवर काय लिहिलेलं असतं? तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी. मग आता तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे काय प्रकार आहे? तर जिल्ह्याचा जो काही महसूल कलेक्टर आहे त्या नावानं तो जिल्हाधिकारी आहे. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख या नात्यानं तो जिल्हाधिकारी. पण जिल्हा दंडाधिकारी काय? की जिल्हा दंडाधिकारी म्हणजे या कलेक्टरला BNSS कायद्याअंतर्गत सुद्धा अधिकार आहेत. उदाहरणार्थ आपण बघतो की कर्फ्यू ऑर्डर आहे, ज्याला आपण संचारबंदी म्हणतो. एखादा गुन्हा घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते, प्रोहिबिशन.
किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर ज्याला आपण म्हणतो, जी प्रतिबंधात्मक कारवाई, गुन्हा घडू नये म्हणून जे काही तुम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करताय, जमावबंदी, कर्फ्यू ऑर्डर ज्याला आपण म्हणतो, किंवा कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं बराच या वेगवेगळ्या आयुधाचा वापर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी किंवा कलेक्टरनं केला, तर ज्यावेळी गुन्ह्याचा प्रतिबंध करण्यासाठी जे काही आदेश असतात तर ते जिल्हा दंडाधिकारी या नात्यानं कलेक्टर देत असतो. तर जिल्हा दंडाधिकारी या नात्यानं म्हणजे एकच व्यक्ती जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी या भूमिकेत असतो. तर आता आपण जिल्हाधिकारीचा काही विषय नाही इथं आपला ह्या फौजदारी कायद्यामध्ये. तर मग राज्य सरकारच्या अंतर्गत जसे आपण न्यायालयाची हायरार्की म्हणलं, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, सत्र न्यायालय, अप्पर मुख्य मुख्य न्यायदंडाधिकारी, अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी, उपविभागीय न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग, हे जे काही सांगितलं तसं ती एक कोर्टाची जशी हायरार्की आहे तशी राज्य शासनाच्या अंतर्गत हायरार्की आहे, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट किंवा जिल्हा दंडाधिकारी म्हणतो. त्याचं काम काय आहे तुम्हाला सांगितलं. उदाहरणार्थ जिल्हा दंडाधिकाऱ्याचं प्रामुख्यानं काम काय आहे, तर गुन्हा घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करतो. येतं का लक्षात. आणि गुन्हा घडल्यानंतर मग नॉर्मल कोर्टात आपण जातो. मग जिल्हा दंडाधिकारी, मग अनेक कार्यकारी दंडाधिकारीपैकी एक कोण असेल, जिल्हा दंडाधिकारी, बरोबर आहे. ज्याला आपण मग त्यानंतर अप्पर, ॲडिशनल, त्याला आपण मराठीमध्ये अतिरिक्त असा पण शब्द आहे, अतिरिक्त किंवा अप्पर, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी. त्यानंतर प्रांत म्हणतो आपण उपविभागासाठी, उपविभागीय दंडाधिकारी, बरोबर. उपविभागाच्या तुम्ही प्रांताच्या गाडीवर प्रांत तथा उपविभागीय दंडाधिकारी असं लिहिलं असतं, तर उपविभागीय दंडाधिकारी. तर मग आता खरं तर हे एवढं जास्त महत्त्वाचं नाही, पण ठेवा लक्षात, कलम 14 पोटकलम 1 नुसार जिल्हा दंडाधिकाऱ्याची नियुक्ती आहे. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कलम 14 पोटकलम 2, उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी 14(4), 14(3) नाही, 14(4) आहे, लक्षात राहू दे, 14(4). आता इथं सुद्धा जसं आपण नॉर्मली म्हणलं की इथं विशेष न्याय दंडाधिकारी आहे, तसं इथं विशेष कार्यकारी दंडाधिकारी पण आहे. मग आता हे विशेष कार्यकारी दंडाधिकारी कशासाठी आहे. उदाहरणार्थ निवडणुकीचा काळ आहे, तर निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी, कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तात्पुरती विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. पण इथं 1 वर्ष वगैरे असं नाही, तर राज्य सरकारला वाटेल 10 दिवस, 5 दिवस, 1 महिना, 2 महिने, कसंही ते एका विशिष्ट त्याचा कालावधी किती असेल हे राज्य शासन ठरवत असतं. विशेष कार्यकारी दंडाधिकारी, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण कलम 15 बघताना बघणार आहे. आता फक्त लक्षात ठेवा विशेष कार्यकारी दंडाधिकारी. बघा, विशेष न्यायालय वेगळं, विशेष न्याय दंडाधिकारी वेगळं आणि हे विशेष कार्यकारी दंडाधिकारी वेगळं. मी काय म्हणलं तुम्हाला, एक उदाहरण सांगितलं. उदाहरणार्थ रेल्वे न्यायालय किंवा अँटी करप्शनचे न्यायालय, ही काय तो विशेष न्यायालय, किंवा कौटुंबिक न्यायालय, विशेष न्यायालय, फॅमिली कोर्ट. विशेष न्याय दंडाधिकारी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. उदाहरणार्थ सायबर गुन्हे जास्त वाढले म्हणून तात्पुरत्या काळासाठी जास्तीत जास्त 1 वर्षासाठी विशेष न्याय दंडाधिकाऱ्याचं पद निर्माण केलं जातं. निवडणुकीच्या काळामध्ये किंवा गणेश उत्सव आहे, तर पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो. तिथं कायदा सुव्यवस्था बिघडली जाऊ शकते, तर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी निवडणुकीच्या काळात, गणेश उत्सवाच्या काळामध्ये हे विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याचं पद निर्माण केलं जातं. ते विशिष्ट कालावधीसाठी, विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट कारणासाठी, विशिष्ट मुदतीकरता विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याची नियुक्ती असते. कलम 15(9) BNSS कायद्याच्या कलम 15(9). आता तुम्ही इथं बघत असाल तर ह्या सगळ्यांची नियुक्ती जिल्हा दंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती राज्य शासन करते. पण आपण तिकडं बघितलं न्यायालयाची स्थापना राज्य शासन करते, पण न्यायाधीशाची नियुक्ती उच्च न्यायालय. तर हा फरक लक्षात राहू दे. आता जाता एक छोटा पॉईंट राहिला आहे. तुम्हाला मी सांगितलं विशेष न्याय दंडाधिकारी, तर त्याची मुदत एका वेळी जास्तीत जास्त 1 वर्ष. पण विशेष कार्यकारी दंडाधिकारी तर सांगितलं तुम्हाला राज्य शासन निश्चित करते. आता आणखी एक महत्त्वाचा परीक्षा दृष्टीनं पॉईंट आहे. राज्य शासन कार्यकारी दंडाधिकाऱ्याचे अधिकार कुणाला देऊ शकते, पोलीस आयुक्ताला, पोलीस कमिशनर CP. आणि विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याचे अधिकार किमान SP दर्जाचा अधिकारी, किमान पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला देऊ शकते. तर ह्या प्रकरण 2 मध्ये सगळ्या काही तरतुदी आहेत, त्या सगळ्या तरतुदी मी एकाच ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. या एकाच लेक्चरच्या माध्यमातून तुमचे बरेच परीक्षेला आलेले प्रश्न सुटतील. अगदी एक नागरिक म्हणून आपल्याला काय काय कळणं गरजेचं आहे
ह्यासुद्धा गोष्टी यातून तुम्हाला इंटरेस्टिंगली तुम्हाला समजायला मदत झाली असेल. तर मग या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.